नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आणि आम्ही इथं सारंगपूरमध्येच आहे. तर चला आता सर्वक दर्शन घेऊन आणि नाश्ता करायला आम्ही आता बाहेर चाललो. तर चला 9:30-10ची वेळ होती. आता इथं नाश्ता वगैरे करून आम्ही बाकीचे पॉईंट फिरायला जाणार आहे, ते सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर बघू शकता इथं आम्ही नाश्ता करायला बाहेर आलो, जेणेकरून मंदिरातसुद्धा नाश्ता वगैरे असतो. पण आम्ही अगोदर दर्शन वगैरे घ्यायला गेलो, त्याच्यामुळं नाश्त्याचा काही टायमिंग असतो, तो टायमिंग संपून गेलेला होता. तर आम्ही इथं बाहेरच लगेच गेटच्या इथं नाश्ता वगैरे केला. तर चला नाश्ता करून आणि मी इथं जवळपासचे पॉईंटसुद्धा फिरायला जाणार आहे. आणि तुम्हालाच घ्या. हा येते हा टाका 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 अंगाव सांड. तर इथं जवळपासचे पॉईंटसुद्धा फिरायला जाणार आहे, ते सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. आणि मस्तपैकी इथं नाश्ता चालू आहे, बघू शकता या सर्व नाश्ता करायला. तर छानपैकी पोहे, कढी आणि असे भजे वगैरे असं आम्ही नाश्त्याला इथं मागवलं होतं. आणि छान नाश्ता करून आणि परत पुन्हा आम्ही पॉईंट फिरून येणार आहे. पॉईंट फिरून आलो का जेणेकरून काय काय ठिकाणी काही शूट करणार आहे, ते सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. जेणेकरून काही मंदिरात तिथं अजिबात शूट करून देत नाही. आणि गेटच्याच बाजूला लगेच इथं जेणेकरून सकाळी आम्ही दर्शन घेतले, त्याच्याच बाजूला इथं आम्ही नाश्ता वगैरे केला. आणि तिथून लगेच बाजूला मोठा हनुमान आहे, तिथं सुद्धा आम्ही दर्शनाला चाललो आहे. तर बघू शकता तर गार्डन वगैरे खूप मोठं येतं. चला तिथं समोरच इथं मोठा हनुमान दिसतो. तर बघू शकता तिथं दर्शनाला किंवा फोटो वगैरे काढता. गार्डन खूप मोठं आहे, छोटे छोटे मंदिर आहे साईडला बघू शकता. आणि जेणेकरून इथं मंदिर बघण्याची मजा आहे ती कुठंच नाही. तर बघू शकता ह्या साईडला खूप छान असं कोरीव काम असतं आणि खूप सुंदर अशी मंदिरं सुद्धा असते. प्रत्येक जण इथं फोटो काढायचा मोहावरत नव्हता, छान असे लांबून फोटो काढत होते. आणि बघू शकता खूप उंचावर असा मोठा हनुमान इथे आहे. तर बघू शकता जवळजवळ आल्यानंतर असा हनुमानचं जेणेकरून मूर्ती दिसते. आणि तिथं जवळ फोटोसुद्धा काढते. आम्ही सुद्धा छान छान फोटो वगैरे काढले. आणि इथं थोड्या वेळासाठी बसलो तो सुद्धा. तर खूप सुंदर जवळ दिसत होतं. सारखं त्याची उंची लई असेल का सरदार वल्लभभाईच्या पुतळ्याची पेक्षा आहे ना. मग बरं थोड्या वेळ इथं बसलो आम्ही उन्हाळा. आणि नंतर पुन्हा परत इथून निघालो आणि बाकीचे पॉईंट फिरून येणार आहे. तर तिथे सुद्धा काय काय शूट होतं ते तुमच्याबरोबर शेअर करणार. व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा. काही ठिकाणी अजिबात शूट करून दिले ते नाही शूट करणार, ते जे बाहेरचं आहे ते शूट तुमच्याबरोबर करणार आहे आणि शेअरसुद्धा करणार आहे. 10 दिवस इकडे झाडांचं घ्या ना मस्त. चला तुम्हाला निदा मग मला मग झाडाला झोका बांधून रात्रभर खेळत बसा. हो चला जाऊ गार्डन मध्ये. बघा इकडे पण आहे तिकडे पण आहे. सोहम तरी आला पाहिजे सगळ्यांचे फोटो काढायचा म्हणलं. अरे वा अरे वा 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 भारी लाभ झाला नानाला. 100 रुपये सापडले. शुक्रवार ना आज आपण दानपीठ मिळते. चला तर आम्ही दुपारच्या नंतर तर बाहेर निघालो. छोटी गाडी केली. तर चला 12-13 जणांमध्ये आम्ही छोटीशी गाडी केली होती, जेणेकरून रिक्षा. तर ती रिक्षा केली आणि तिथून हे छोटे छोटे पॉईंट आम्ही फिरायला गेलो. आणि संध्याकाळ आली होती, 3-4 वाजले होते. तर थंडीसुद्धा वाजायला सुरुवात झाली. तर
चला मस्तपैकी तर कृष्णाचं लावेल होतं आणि कृष्णाचं जेणेकरून लहानपणापासून इथं काय हे केलेलं ते इथं स्क्रीनवरसुद्धा दाखवत होते. आणि थोड्या वेळासाठी आम्ही इथं बसलो आणि बाकीचेसुद्धा पॉईंट बाहेरचेसुद्धा बघितले. तर काही आतमध्ये आम्हाला शूट करून दिलं नाही. भरपूर मस्त असं होतं जेणेकरून ते जुन्या काळाचं त्यांच्या काय होतं तिथं. तर ते काय अजिबात आतमध्ये मोबाईल अलर्ट नव्हते, अगोदरच जमा करून घेतले होते आमच्याकडून. आणि हे बाहेरचं शूट केले. भरपूर मोठं गार्डन आहे आणि बघू शकता तुम्ही. तर गाह्यांचा तबेलासुद्धा खूप मोठा आहे इथं आतमध्ये, पण त्याचा टायमिंग संपला होता जेणेकरून तिथं गायांचं दूध काढायचं काम चालू होतं. त्याच्यामुळे गेट पूर्णपणे बंद करून टाकला होता. नाही तर गाय वासरू ते तबेला बघण्यासाठी सुद्धा खूप लोक गर्दी करते आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये गाय आहे तिथं. तर ते आम्ही लांबूनच थोडं बघितलं कारण की गेट बंद केला होता आणि त्यांनी सांगितलं आम्हाला का इथं गाया पिळण्याची वेळ झाली आता आणि आत्ता काय आतमध्ये एंट्री नाही आहे. तर आम्ही काय तिकडे गेलो नाही. तर बघू शकता बाहेर इथं महादेवाचं होतं आणि सगळं काही इथं महादेव कृष्णाचं ते जेणेकरून ज्या ठिकाणी वावरले होते ते तिथं सगळं काही जागेजागी होतं. आतमध्ये काय नाही शूट करून दिलं, पण बाहेरचं थोडंफार शूट केलं. बरं मग ते कमळ पण कमळ हे काय वाचलं आता इथं पॉईंट फिरून पुन्हा परत आम्ही जेणेकरून सारंगपूरचे जे मारुती होता सकाळी जाऊन आलो आणि तिथंच पुन्हा आम्ही संध्याकाळी सुद्धा जाणार आहे. तिथं जेवण वगैरे मंदिरात करणार आणि नंतर आम्ही जाणार आहे द्वारकाला. तर जिथं अगोदर आम्ही ट्रेन स्टेशनवरून आलेलो आहे तिथंच आम्ही द्वारकाला जाणार आहे. इथं दिवसभर आणि संध्याकाळी आमची 9 वाजताची ट्रेन आहे. त्याच्यामुळे आम्ही तिथं स्टेशनला जाणार आणि तिथून द्वारकामध्ये जाणार. तर द्वारकाला आता रात्रीचा तर प्रवास करणार आणि सकाळी तिथं रूम उतरणार आणि तिथून पुढं दर्शन वगैरे करायला जाणार आहे आम्ही. तर ते सुद्धा थोडंफार शूट तुमच्याबरोबर करणार आहे. याची राधाकृष्णाची मूर्ती तिथून घेऊ म्हणजे डायरेक्ट घरी त्याच्यामध्ये म्हणजे देव सापडला मथुरा ना. हा राधा आणि कृष्णाची जॉईंट घ्यायची पण सुट्टी सुट्टी नाही घ्यायची. गार्डन तर बघू शकता किती सुंदर आणि स्वच्छता आहे. तर इथून गेटच्या आतमध्ये खूप सुंदर असे मंदिरं होते, त्यांचं बघण्यासारखं होतं. पण तिथून आतमध्ये काही शूट वगैरे केलं नाही. गेटपर्यंत शूट केलं, आतमध्ये शूट काय करून देत नव्हते. काढेन ना धर सोम इथं महादेवाच्या पिंड होत्या आणि खूप पिंड होत्या इथं. तर बघू शकता मस्तपैकी दर्शन घेतलंय. हे बाहेरच्या आवारात होतं, इथं शूट वगैरे करून लिहिलं आणि छानपैकी भरपूर दर्शन झालं. चक्कर नका मारो. आता इकडून तर बंद आहे. मला वाटलं पुजारीच बसले जण डोकं दिसलं. नाही देव पावन मी म्हणलं पुजारीच बसले जण डोकं दिसलं इकडून. जय बजरंगबली. बोट आहे बोट मध्ये चला तिकीट 50 रुपये. हनुमानचं ते काही हे याला हे करत होते काय वाद्य लावून. राम ह्याच्यात बसून हा त्याचं वडीच आहे. चला तिथे मस्तपैकी आम्ही दर्शन वगैरे झाले आणि इथं आमचे जे रिक्षा करून आलो आम्ही. प्रत्येक पॉईंट आम्हाला फिरायला नेत होती आणि सगळे पॉईंट दाखवायचे असं जे बोली करूनच आणते आणि त्यांना माहिती तिथं सर्व पॉईंट आपल्याला फिरून आणत्या
तर अशा प्रकारे आम्ही सर्व पॉईंट फिरून आलो आणि पुन्हा परत सकाळी इथून गेलो होतो त्याच मंदिरात आलो. इथं आरती वगैरे झाली आणि बघू शकता किती गर्दी आहे आणि छानपैकी इथं तर रात्रीचं बघू शकता मंदिर किती सुंदर आहे. सकाळी तर वेगळं दिसत होतं, आता पूर्ण लाईटीने भरून गेले आणि खूप सुंदर दिसतंय मंदिर. तर बघू शकता ह्या मंदिराचं सकाळी व्हिडिओ काढला होता आणि सकाळी आम्ही आतून दर्शन घेतलं तेव्हा एवढी गर्दी नव्हती, मागच्या व्हिडिओमध्ये मी टाकलं. आणि बघू शकता आत्ता आम्ही चाललो आता इथं आरती वगैरे झाली आणि बघू शकता मंदिरचा लुक कसला सुंदर दिसतोय आणि खूप काही गर्दी आहे. आणि आत्ता इथं जेवणाची वेळसुद्धा आहे, जेणेकरून आरती झाली का जेवण वगैरे असतं. आम्ही सुद्धा आता इथं जेवण वगैरे करणार आहे आणि इथून आम्ही आता जाणार आहे ट्रेनला बसायला स्टेशनला. तर बघू शकता जेवणालासुद्धा खूप गर्दी आहे. चला आम्ही महाप्रसाद घेतो, तुम्ही पण घ्यायला या. आणि अशा पद्धतीने आजचा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर केला. लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जा तू जा मग तिथे जेवायला बसलं जा तिकडून मग